नमस्कार, मी शिल्पा खेर, उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन. भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनिशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत. मला एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे, ती म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते, मग ते प्रायव्हेट शाळा असू देत, शासकीय शाळा असू देत, जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्त्वाचं असतं. याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम, तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील, जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे, त्यानंतर सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, विषय तज्ज्ञ, विषय शिक्षक, इतर मुख्याध्यापक, शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचं सर्व श्रेय ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जातं. तर ह्याविषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया. आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनाही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे, त्यांची सर्वांगीण प्रगती हवी असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा. धन्यवाद. शाळेत भेट द्यायला गेलो त्या ठिकाणी विचारल्यानंतर एक 2-3 ठिकाणी असा अनुभव आला की ह्या विद्यार्थ्यांचं सुरुवातीचं जे लेखन अतिशय कमी प्रमाणात त्यांनी मुलं लेखन करायचं. लेखनामध्ये चुका पण त्यांच्या बऱ्याच होत्या, पण त्या चुका टाळून त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांचं लेखन कौशल्य सुधारलं. जे 4 ओळीमध्ये लिहित होते ते आता 8-10 ओळीमध्ये त्यांचं लेखन वाढलेलं आहे आणि स्वतः एक लिहिलेलं ते प्रत्येक वर्गाचा शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर ते शेअर केलं जायचं. मग त्या मुलग्याला पण कौतुक वाटायचं, त्यांच्या घरातली पण ते पाहायची की माझ्या मुलग्याने लिहिलं, माझ्या मुलगीने लिहिलं, त्यामुळे त्याचं कौतुक व्हायचं आणि त्या कौतुकामुळं आणखी त्यांच्यामध्ये सुधारणा झाली आणि चांगल्या पद्धतीनं लेखन त्यांचं सुधारलेलं आहे. त्याचबरोबर वाचन पण त्यांचं वाढलेलं आहे. म्हणजे वाचन लेखनासाठी हा उपक्रम चांगला फायदेशीर ठरत आहे. माझं नाव सुनील कसोर आहे, विद्यापीठ खरेगोळवाडी. आमची शाळा पहिली ते चौथीची लहान शाळा. ज्यावेळी शाळेमध्ये माझी रोजनिशी हा जो प्रकार चालू केला तर त्यावेळेला पहिल्यांदा मुलांना रोजनिशी म्हणजे काय द्यायची. 3री-4थीची मुलं थोडीफार मोठी असल्यामुळे ती जाणती होती की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतचा रोजचा दिनक्रम काय असेल. पण ज्यावेळी 1ली-2थीच्या मुलांना कळत नव्हतं की रोजनिशी काय आहे, जरी 3री-4थीची मुलं ज्यावेळी लिहायला लागली, व्यक्त व्हायला लागली, तर ती मुलं सांगण्याचा प्रयत्न करायची 1ली-2थीची मुलं. नंतर त्यावेळी 1ली-2थीची मुलं ज्यावेळी 3री-4थीच्या मुलांचं लेखन बघितल्यानंतर ती देखील लिहायचा प्रयत्न त्या पद्धतीने करायला लागली. थोड्या वेळाला पहिल्यांदा त्यांच्या अशुद्ध लेखनाच्या चुका होत्या, त्या निमित्ताने या त्यांच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न झाला. दुसरी गोष्ट अशी की आपण त्यांना सांगितलं की लहान सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण दिनक्रमामध्ये काय काय करतो. तर मुलांनी देखील ठरवलं की रोज हे बघत असताना परिसरामध्ये दैनंदिन घडणाऱ्या घटना देखील आहेत, त्या घडणाऱ्या घटना देखील काळजीपूर्वक पाहायला लागल्या. थोडक्यात सांगायचं तर आपल्याकडं पालघारी भागामध्ये भाताचं पीक घेतलं जातं. तर ते भाताचं पीक घेण्यासाठी पहिल्यांदा आपण शेतीमध्ये काय केलं पाहिजे. दिवसा गणित सांगायचं झालं तर नांगरणे असेल, रोप लावणे असेल, रोप लावल्यानंतर त्याला खत घालणे असेल, खत आल्यानंतर पिकाची वाढ कोणत्या पद्धतीने झालेली आहे, झाल्यानंतर त्या पीक आल्यानंतर त्या पिकाची कापणी, मळणी, झोडणी, इथपासून ते घरात आल्यानंतर ते बांधून टाकूपर्यंत त्याचं संरक्षण आपण पुढील वर्षापर्यंत कसं केलं पाहिजे ही देखील माहिती विद्यार्थी त्या पद्धतीने लिहायला लागले. थोडक्यात सांगायचं झालं तर
वृक्ष संवर्धन आहे, वृक्ष जतन आहे, अगदी बी रुजत घातल्यापासून तर ते रोप छान येऊपर्यंत, त्या फळं लागूपर्यंत, फुल लागूपर्यंत हे विद्यार्थी त्या बारकाईने निरीक्षण करायला लागले. रोजनिशी लिहिण्याचा एकदम चांगला फायदा या निमित्ताने झाला. त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम आहे.